श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला बाळू थोडासा वेस कमी कर कडक कर आवाज प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे नामदेवराय या अभंगाद्वारे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाला एक दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात इथे बसलेल्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या साधकांनो आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाईक आहोत दुःख नाही असा माणूस नाही विश्वामध्ये त्या दुःखावर औषध नाही असं दुःखच नाही पण कर्मनो गहनो गती कधी कधी आपलं प्रारब्ध आड येत म्हणून आपल्याला ते औषध सापडते खर तर माणसाकडे दुःख हे पापाच्या रूपाने येत असतात येती पापाची रूपे हे दुःख पापाच्या रूपाने येत असतात ज्या ज्या वृत्तीचं आपल्याकडे पाप वाढेल त्या त्या स्तराची दुःख येत असतात पण या सर्व दुःखावर एकमेव जर औषध कुठलं असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे भगवंताचं मुख बघितलं की दुःख जात कल्याण दादा औषध सोपं इंग्रजी शब्द मलाही फिरून कळते आपल्या भाषेत सांगायचं झालं ते औषधाचा दुष्परिणाम नाही प्रचलित भाषेत सांगायचं तर साइड इफेक्ट नाही बाकीचे बऱ्यापैकी औषध आहेत ताप जास्त आल्याच्या नंतर गोळ्या घेतल्या तर अजून दुसरं काही वाढतंय सर्दी खूप झाल्यावर जर नीट होण्याच्या गोळ्या घेतल्या तर तोंडातलं येतंय काही ना काही उपाधी सुरू राहते म्हणजे थोडा ना थोडा तो शरीरावर त्या औषधीचा परिणाम जाणवतो तो औषधी स्वतःचं वर्चस्व दाखवत असते शरीराला हलवते पण हे जे औषध एक अत्यंत सोपं आहे सुलभ आहे या विश्वामध्ये एखादा आजार दुरुस्त करण्याचं औषध असेल पण त्या औषधासाठी आपली पात्रताही नसेल योग्यताही नसेल आपल्याकडे अब्जानं पैसे असतील एखाद्या माणसाकडे अब्जानं पैसे असतील किती लोक गेले कोविड मध्ये राजकीय क्षेत्रातले गेले व्यापार क्षेत्रातले गेले शैक्षणिक क्षेत्रातले गेले वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर सुद्धा गेले परमार्थिक क्षेत्रातले सुद्धा गेले काय पैसे कमी असतील का दादा लोकांकडे पण नाही कारण तुमच्या आमच्या हातातलं दुःख निवटायचं साधनच नाही महाराज तुम्ही आम्ही निमित्त करता आहोत वैद्य हा आजाराचं निदान लावून त्याच्यावर औषधोपचार करणारा व्यक्ती अभ्यासू व्यक्ती म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर आहे पण ह्या सर्व विश्वाला चालवणारा जो कोणी आहे का मी बोलतोय तुम्ही माझ्याकडे बघता मी बोललेल्या शब्दाची प्रतिक्रिया तुमच्या चेहऱ्यातून मला प्राप्त होते म्हणजे वक्त्याची आणि श्रोत्याची दळणवळण क्रिया जर कोण चालित असेल तर तो पंढरपुरातला मालक आहे देखवी ऐकवी देखवी
कवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. महाराज या सर्व विश्वातली दळणवळण क्रिया चालू ठेवायचं काम ज्याच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. आणि त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जाते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, दर्जेदार लोकांच्या सानिध्यात राहिलं की माणूस मोठा होतो. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुतरे परिभले. ज्याच्या आवाजात धमक म्हणजे मी स्वरात नाही म्हणतो, ज्याच्या शब्दात ताकद येते, बोलण्याच्या नंतर सगळ्या गोष्टी लोक ऐकतात, अशा लोकांचं कुत्र झालेलं परवडतंय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्र होतं टेलर. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या कुत्र्याचा इतिहास जिवंत राहील. 1000 एकरवाला मेला तरी कोण पाहिन दादा त्याचा इतिहास. का? चांगल्याच्या सानिध्यात गेले की चांगल्यांचे कुत्रे परवडते कुत्रे, आणि हराम खोरायचा मालक पण नको. विढाला मला सांगा, अधिकार संपन्न लोकांचं कुत्र परवडतंय तर जगाच्या मालकाच्या चेहऱ्यात ताकद किती असेल कल्पना करा. काय अधिकार असेल त्या मालकामध्ये? त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जाते. दुःखी आहेत माणसं. एक जण मला भेटला, म्हणे महाराज तुम्ही जरा हिशोबात बोलत जा. म्हणलं काय झालं तुला, काय आमच्या बोलण्याची मळमळ आली? नाही म्हणे महाराज, पैसे भरपूर असल्यावर दुःख नसतं. त्याला माहित नव्हतं गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. म्हणलं पुंगाने भडव्या हरामखोरा नालायका, पैशान सुख भेटत असते. किती पैसेवाले दाखवायचे त्याचे पोरं बुटा हडपून येतात. ज्याच्याकडे दादा 500 एकर जमीन असेल आणि त्याचं पोरग जर एक गुट घेऊन रात्री 1 वाजता येत असेल तर बापाला सुख असेल का? त्याच्या माईला सुख असेल का? पैशानं सुख भेटतंय. पैशानं रावणाला सुख भेटलं नाही तर तुम्ही आम्हाला भेटायला रिकाम आहे का? ते विडाला पैसा हा व्यवहारातला घटक तुच्छ आहे असं गिरगावकर म्हणणार नाही. पैसा तर अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. देव आणि संत याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. सोप्या भाषेत सांगेल, रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपली गरिबी आल्यावर पत्रिका देत नाही. पैशाला किंमत आहे. धनवंता
भौतिक गरजा पैशाने सगळ्या पूर्ण होतील. पैशाच्या विरोधात नाही बोलायचं. पैशानं सुख भेटल हे मात्र डोक्यातलं काढून टाका. पैशानं गादी भारीची घेता येईल. एका माणसाकडे गेलो मी, त्यानं सांगितलं महाराज 46 लाख रुपयाची गादी. एसी चालू असताना घाम आलता मला. 46 लाखाचं. म्हणलं मी 2 मजली घर बांधलं तितके रुपये नाही लागले त्याला. 1800 याची गादी 46 लाखाची. असू दे, मोठ्याचं पाहिल्याच्या नंतर पोट दुखतंय त्याच्यासारखा हरामखोर जगात कोणी नाही. श्रीमंत ते माणसं असतात बरं का, ज्यांना दुसऱ्याची विद्वत्ता सहन होती आणि दुसऱ्याची श्रीमंती सहन होती, तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. ज्याला दुसऱ्याची श्रीमंती आणि विद्वत्ता सहन होत नाही, तो जगातला 1 नंबरचा भिकारी नाही, भिकार चोटे. विडाला कल्पना करा, कल्याण दादा फिरत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल, भिकारी परवडे. भिकारी खूप परवडते. काय नाही, ते तुम्हाला 10-5 रुपये मागतात, पण भिकार चोट मायबापाला पण परवडत नाहीत. विडाला असो, पैशानी भौतिक गरजा पण गादी घेऊ शकतो. किती लाखाची गादी म्हणलं तुम्हाला? 46 लाखाची. पण 40-45 रुपयाच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपच येत नव्हती. काय करतो, गादी अंगावर घेऊन फुकून होतो का म्हणलं सुमळ्या. 46 लाखाची गादी, तुला पसाभर गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, तू श्रीमंत कसला? पैशान वाडा बांधू शकता. मोठा वाडा बांधलाय का माणसाने? त्या वास्तुशांतीचा साक्षीदार मी आहे. 28-29 दिवशी त्या माणसाला घराच्या बाहेर काढावं लागलं. 1.5 कोटीचं घर होतं. मानताल घर सुख देईल तुमच्या हातात येते घर? नाही भेटू शकत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही पैशाने विकत घेताल. सुख नाही, समाधान नाही. हे फक्त देवाकडेच आहे, हे फक्त संतांकडेच आहे. या 2 लोकांच्या व्यतिरिक्त जगात सुखाचा कारखाना कोणाकडेच नाही. बहुपायी सुख बसे हे चिठाई, बहुपायी संताच्या, किंवा पाहता श्रीमुख गोविंदाचे. याच्या व्यतिरिक्त सुख नाही. तुम्ही किती पैशावाला माणूस पहा, त्याचं मुख बघितल्याच्या नंतर सुख कसं प्राप्त होईल आपल्याला? नाही होऊ शकत. पैशावाल्यांचे चेहरे पाहिल्यावर जर सुख प्राप्त झालं असतं तर मोठमोठ्या दुकानदाराच्या पुढून गरीब फिरले असते, नुसते पाहतच राहिले असते. त्याला यायला बघितलं आपलं बरं होईल असं नसतं. उलट सांगू का तुम्हाला, उलट मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. कधीच वाळत नाही. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही, पण बेटा त्याला शेंगच लागत नाही. झाडाखालचा ऊस वाळत नाही, पण पेरे वाढतच नाही. झाडाखालचा कापूस वाढत नाही, पण कैरी लागतच नाही. असं काही नसतंय. मोठ्यांकडे गेल्याच्या नंतर फक्त मोठ्यांच्या विचारात ताकद असते. याचा असा विप्रयास करायचा नाही की बाळू महाराजांनी मोठ्यांचा तिरस्कार केलाय. माणसं कुठली कुठं गुंड्या लावायला भारी झाली. परीक्षा वकिलाच्या दिल्या नाही, पण लय शहाणे, अतिशहाणे. वा वा वा. जसे वकील नावाचं क्षेत्रच याच्या बापापासून सुरू झालंय. फक्त देवांकडे आणि सुख संतांकडे. देवाकडे संतांकडच्या सुखाचं वर्णन नाही गिरगावच्या बाळूला करतात. का? कारण संतांनी देवाला सुद्धा सुख दिले. मनवनी सेवा करीत संतांचे सुख झाले या देवा मनवनी सेवा करी त्यांची, किंवा या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला सुद्धा सुख द्यायची ताकद संत ते आपल्याला का देणार नाहीत?
देवाकडे सुद्धा ती ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे बोलेला अभंगावर मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा नामयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामस्मरणाचा यज्ञ. ज्या सप्ताहात विना आहे तिथं नामचिंतन आहे. फक्त विनेकऱ्यानं रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. ते जर गळ्यात इना घेऊन तंबाखू चोळीत असेल तर त्याला कोणतं पाप टाकावं हे देवाला कळणार नाही. त्याच्या गळ्यात इना देणाऱ्या गावाला सुद्धा अर्ध पाप आहे. विठाला अखंड हरिनाम सप्ताहात, त्याच सप्ताहात नाव टाकता येते ज्याच्यात विना पारा असतो. रात्रंदिवस रामकृष्ण हरिनाम नामचिंतन आहे. नाना प्रकारच्या वक्त्यांची कीर्तन आहेत, विद्वान लोकांची. परमश्रद्धेय या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं गोड सरत्न, जुनाट मंदिर झाल्याच्या नंतर किंवा जिथं मंदिर नाही असं मंदिराची निर्मिती करणारे, मंदिराची उभारणी करणारे आणि या विश्वामध्ये गौ मातेची सेवा करणारे आदरणीय पाचपूर बाबांचं सुद्धा नाव पाहिलं मी. अधिकारी नाही दादा, मी त्यांचा आदर्श घेऊनच गोशाळा काढली. अजून सुरू करायची राहिली. बांधकाम बऱ्यापैकी झालंय. खूप म्हणजे मी याच्याकरता सांगतोय, तुम्हाला वर्गणी नाही मागणार. मला भरपूर गठोडे दिलीत लोकांना म्हणजे कीर्तनाचे. आणि असं शेतीचं चंगळ आहे, असं पायी पोहती बारीकसा. त्याच्यामुळं काय तर मी फक्त तुमचे मला आशीर्वाद असा होते, माझ्या हाताने सेवा घडावी. पाचपूर बाबांचा आदर्श घेतला म्हणलं वा आपण लोकांची सेवा करावी. अशा नाना प्रकारच्या विद्वान महात्म्यांचं तुम्ही चिंतन ऐकलं म्हणजे ज्ञानयज्ञ आहे. इना उभा आहे म्हणजे नामयज्ञ. आणि रोजची रोज पंक्ती येत अन्नदान आहे. ह्याच्याकरता अन्नदानाचा सुद्धा यज्ञ आणि परम पावन यज्ञ. अन्नदानाचा यज्ञ कधी ठरू शकतो माहितीये का तुम्हाला? पंक्तीला बसल्याच्या नंतर त्याला उठवायचं नाही. त्या अन्नदानाला यज्ञ म्हणतात. तुला पत्रिका होती का असा जरी विचारित असेल आणि त्यानं 5 कोटीची जरी पंगत केली असेल तर ते अन्नदान होऊ शकत नाही. भगवान राजुरेश्वराची कृपा, शिवशंकरांची कृपा, अशा परमपावन देवादिदेव भगवंताचा अधिष्ठान ग्रामदैवत मारुतीराव सुंदरसं मंदिर आहे. अशी मंदिरं व्हायला पाहिजे. कारण हे मंदिर बिंडंकी असतात. 1000 वर्ष या मंदिराला आयुष्य असतं. आपण विटा सिमेंटाचं मंदिर करतो, त्याला कालांतरानं मर्यादा असती. हे अमर्यादित मंदिर आहे. गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने केली. मला वाटतं कलशाचा कार्यक्रम राहिलाय. एका मातोश्रीने 51,000 रुपये दिलेत. वा, मोगाचं वाक्य काय खोटं बोललो मी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा जर चांगल्या ठिकाणी खर्चिला तर मान्यता आहेच ना. आमच्या मित्राचा मुलगा, त्याचा बाप चांगला आहे, पोरगा हरामखोर निघलं भडवं. एखाद्या वेळेस होतं साखरेच्या पोत्यात मुंगळे घुसतच असते. अवघड असतं, त्याला नाईलाज असतो ना. आणि मग साखरेच्या पोत्यात गेलेला मुंगळा दादा किती साखर खाईन, संडासला किती बऱ्या जाईल त्याला आठवत. कारण खाल लिमिट नाही, संडासला लिमिट नाही, असं असतं. बाप चांगला होता म्हणून तर मी त्याला मित्र केलं. तर नाही मी भंगीऱ्याला मित्र कशाला करू. रिकामा माझ्या गोळ्या संपल्यात तर कोणाला मित्र म्हणायला. चांगला बाप होता बिचाराचा. पण बापान प्रॉपर्टी कमी लिहिली. 60-70 लाख रुपये मलेशियात वाढदिवसाला खर्चिले. काय तिथं का महादेवाचं मंदिर होतं का, पांडुरंगाचं मंदिर होतं का, जगदंबेचं मंदिर होतं का, गणपतीचं मंदिर होतं. काय केलं आपण, त्याला काय केलं हे विचारल्याच्या नंतर त्याच्यातल्या पापातले 2-3% आपण पण वाटेल असतो. म्हणून नालायक गोष्ट ऐकायची नाही. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. महात्मा गांधीजींची 3 बंदर म्हणायचे. बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. काय करायचं पंचाटाचं ऐकून? मला सांगा, त्यानं किती जरी लाख रुपये, एखादा कोटी जरी खर्चिले असतील तर त्याला मोठेपण नाही म्हणता येत, त्याला श्रीमंत म्हणता येत नाही. तो आरामखोरपण आहे, तो हलकटपण आहे. तुमच्याकडे तूप फार झाला असेल ना, इकायची लाज वाटत असेल तर वाटा. इकायची लाज वाटत असेल तर वानवळा द्या कोणाला. आणि तुम्हाला आवडतच नसेल दुसऱ्यानं तूप खाल्लेलं तर अग्नीत टाका ना. पण एक जणांना वाळूत टाकलं. वाळूत 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 पहा किती भंगिरी अवलाद. अशा पण अवलाद येत बरं का. अशा पण ते पुण्य होऊ शकत नाही ना. काही नियम असतात, नियम असतात, नियम असतात. देवानं आपल्याकडे श्रीमंती. अहो म्हणायचं कोणाला श्रीमंत, म्हणायला कोणाला विद्वान.
ज्यानं फार गाडीभर पुस्तकं वाचून एखादं मोठं शैक्षणिक पद कमवलं म्हणजे तो विद्वान असतो का? नाही. भरपूर पैसे थप्प्याची थप्प्या लावल्या म्हणजे तो श्रीमंत असतो का? नाही. श्रीमंत आणि विद्वान दोन लोकांना म्हणत असतात. विश्वाच्या मालकानं दिलेल्या बुद्धीचा वापर जगातली स्त्री पाहत असताना करायचा, तो विद्वान माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची. अरे तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. फार पुस्तकं वाचले, कोणाला म्हणायचं विद्वान? बापानं जिच्याशी लग्न लावून दिलं ती जर स्त्री सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हण. पराविया नारी रखुमाये समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर रुखमाई म्हणत असेल पत्नी सोडून तर त्याला म्हणायचं विद्वान, त्याला म्हणायचं विद्वान. नीतीचं सूत्र ज्याच्या लक्षात येते, अर्थ कुठं खर्चावा कुठं खर्चू नये हे ज्याला कळतंय त्याला श्रीमंत म्हणतात, बाकीचे नाहीत. हे बाकीचे असं समजायचे कमी पाण्यातले मासे, पाणी का वाटण कधी मरतील, याल का बगळे घेऊन जातील त्याचा मिळत नसतो. विडाला राहीबाई काळोबा सपाटे, जालिंदर बाबासाहेब सपाटे यांच्या मावशी यांच्याकडून मारुती मंदिर शिखरास 51,000 रुपये रोख रूपात त्या आदरणीय राईबाई मातोश्रींना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, या देशात सर्वात मोठं वारकरी संप्रदायातलं गोडस व्यक्तिमत्व कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. आणि पुरावा घ्या, पैठणच्या मालकांनी पुरावा दिला. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोणाये. वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. अशा मारुतीरायाच्या कळसाच्या कार्यक्रमाकरता, शिखराच्या कार्यक्रमाकरता राईबाई मातोश्रींनी गोडसा 51,000चा धनादेश दिला. त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने, आम्हा वारकऱ्यांच्या वतीने आणि विशेष करून माझ्या पण वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, ज्याचं शिखर पाहिल्याच्या नंतर 2 ठिकाणचा दिवा गोड चालत असतो, इथला आणि इथल्या लेखी ज्या गावात दिल्या तिथला, तो विश्वातला देव कोण असेल तर तो मारुतीराय आहे. इतकी मोठी ताकद आहे त्याची. असो, बऱ्यापैकी सात्विक सदाचारी पुण्यशील गाव आहे. एरवी सप्ताहाच्या व्यतिरिक्त सुद्धा फारसे सुंदरसे कार्यक्रम होत असतात. दादा, तुमच्याकडे मी श्राद्धांच्या कार्यक्रमाला आलतो, त्यावेळेला नुकतंच लॉकडाऊन आटपत आलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा येण्याचा योग आला. आजही प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा अज्ञानी गिरगावकराकडे आले. आजही अहोभाग्य त्या कीर्तनाचे यजमान आदरणीय कल्याण दादाच आहेत, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, बऱ्यापैकी तुमच्या क्षेत्रातले खूपशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि आध्यात्मिक क्षेत्रातले, वारकरी क्षेत्रातले सुद्धा बऱ्यापैकी आले. शेतकरी राजा सुद्धा या ठिकाणी आला. शैक्षणिक असतील, व्यापारी असतील, आदी करून सर्व क्षेत्रातल्या पुरुष, आबाल, वृद्ध, माय, मावल्या सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गोडशा अभंगाला सुरेल असा सूर देणारे हे दिव्य तेजस्वी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पांडव आदी करून सर्वांना प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य बसवण्याचं एकच कारण होतं की मी खाली बसणार होतो, जागा थोडी खालीवरी असल्यामुळे सगळ्यांना दिसतंय म्हणून तुम्हाला खाली बसले, याबद्दल क्षमा असावी. बरं, फोटोनुसार तुम्ही गावातलेच, बरोबर. वा,
या ग्रामदेवतेची, या मारुतीरायाची कृपा तुमच्यावर झाली. मृदंग क्षेत्रामध्ये नाव कमिलं, ग्रामदेवतेची कृपा असते. बाळा किती जरी वाचिले असेल, किती पुस्तकं वाचिले असतील, महाराष्ट्रात फिरत असेल, 2 आशीर्वाद, एक बापदाद्याचा आशीर्वाद आहे आणि मला दुसरा ग्रामदेवतेचा आशीर्वाद आहे. तुम्ही मृदंग क्षेत्रात सबाडे महाराज मोठे झाले, तुमच्या बापदाद्यांचा आशीर्वाद आणि मारुतीरायाचा आशीर्वाद. आता काय लय लोक डिजिटल बोर्ड छापलेत, कोण भूत पाहलं दादा त्याच्याकडे, कोण पाहत. चला उपस्थित महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. काय रूपात ताकद असेल होत्या, कसलं रूप असेल ते, काय रूप असेल, काय रूप असेल. कासवीच्या पिलांना आईच्या रूपातून, तिच्या डोळ्यातून, तिच्या चेहऱ्यातून जेवायला मिळते. तसं नाही. या विटेवरच्या मालकाचं, या गोविंद प्रभूचं जे मुख आहे, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं जे मुख आहे, याच्यासाठी जातीचा प्रबंध नाही. ब्राह्मणे, क्षत्रिय, वैश्य, शूद्रे असं काही सांगितलं नाही. महाराज त्याचं नाव घेण्यासाठी चांडाळ जरी असला तरी अधिकार. याच्या पलीकडे एक सांगू का, आदी करुणी वेश्या, आदी करुणी वेश्या, वेश्येला सुद्धा त्याचं भजन करायचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा त्याचा चेहरा पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा अधिकार आहे. बाकीच्यांनी कशाला डोकं लावायचं. काही काही एखाद्या अशा ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीत बसल्यावर ती वेळेला थांबत नसती बघा, जिथं थांबायची तिथं थांबत नसती ती गाडी. अशा काही काहीचे डोक्याची ब्रेक लाईनर उघडलेली मेंदूची. आशेच्या नादी लागून जे काल परवा परमार्थात आले का, पांचट माणूस, त्याला काय भजनाचा अधिकार आहे. तुला बोलायची काय लायकी गाढवा, तुला फक्त शेपूटच नाही, तुझी लायकी आहे का भजन दुसऱ्याला करायचं नाही अधिकार म्हणण्याची. 35च्या आतल्या पोरांना सांगतो, टोलना किंवा टाळ्या वाजतात ती कोण्या पंथातले, तृतीय पंथातले. वा, किती सन्मान करता तुम्ही त्यांचा, किती आदर करता त्यांचा. आपल्या कुळात जन्माला आला तर आनंद वाटेल, घरात जन्माला आता आनंद वाटेल, पाहुण्यात जन्माला आनंद वाटेल. त्यांनी जर सांगितलं मी आमक्याचा मेहून आहे तर आनंद वाटेल नाही. ह्या तुम्हाला नाही वाटायचा, हा मला नाही वाटायचा. कारण आपल्या अंतःकरणामध्ये एक विषाची डब्बी आहे. आपल्या अंतःकरणात एक विषाचं फोल्डर आहे, विषाची डब्बी आहे. कारण आपण आपल्या मनानुसार पाहतो, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कोणाकडेच बघत असताना अंतःकरणात पाप नाही. कारण त्याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही किती जरी कीर्तन करू करू बोंबललोत ना, तर आमचं गाथ्यात नाव येणार नाही, आमचं गाथ्यात नाव नाही. त्यांचं गाथ, ही ताकद कुठून प्राप्त झाली. तर कुत्र्यानं श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, मला कुत्र्याच्या जन्माला झालो. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्र केलं. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्र केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणली असेल, स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणले असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका. त्याबद्दल माझा प्रश्न नाही, माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का. मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला, 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रह वक्र चक्राची काय व्याप्ती असेल,
हे सांगता येतं का आपल्याला? नाही, हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते. त्या अर्थी ते कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साधं आहे का? ते श्रुती बोलते, श्रुती. कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये. 6 जाती. आपण जे रस्त्यावर कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमेय नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला आता इत्यानंतर केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का हे 6 मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. येऊ आला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इसकी त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलो तो विमानात. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ते कुत्र पसकन शिकारी. त्याला तिने टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्र का नाक पुसणारी? कुत्र नाही का? नाही कुत्र. काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का? एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीट एकूण 2 सीट एकूण होते. एकूण 2 माणसं, एकूण 3. मला ती खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटत. येत नाही म्हणजे मला आलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो, तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावरून लक्षात आलं ही बाई असा नाही तर कपडे दोघायला सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या तिला तर नसत्यातच. मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असतील असं नसते. दादा पेरू काढायच्या नंतर पिशू दादा विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढा बरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालून ना हाती की मला लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील येईन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुऱ्हाड हातात घेतला नाही, काहीच नाही. कारखान्यातले मुंबई होते, साखरेच्या पोत्यात ते नाही, कारखान्यातले. हो, ते लगेच कळत ना ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खाते बरोबर. ती बाईन दाबा होतं, तिचे नाजूक हात, यानं दाबा होतं. ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे कर दाबले असते. त्याचं टिपरे मोडे आणि मनगट मोडे असते. मी ते पैशावाले असेल माझ्यासारख्या 10 लोकांना इकत गेला असे पैसे असतील त्याच. ते कळला ती कांती लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात दिला. मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता. असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग त्याच्याकडे घे ग, बरं तू नंतर घेतो का? अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे, ही तारू तुरूच बोलायला इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणं, फुकट कळण शिकवलं आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला. नाजूक दात तिचे ते. इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणता कॅमेरा लावून पाहिलं होतं काय? तुम्ही अशी एक कुंभी पुन्हा असे कोलदाना घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंडावाला भेटलं त्याला टासायचं. माणसं कशी देत का काय? तिनं असं हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेकनं असा फिरवा आणि खालून फोडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली, त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. तुमच्या बाजूला काही माणसं होती सोबतचे, त्याला म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी बोलत होती. त्याला काय कळणं गेलं काय नाही. काय कळत त्याला आहे का नाही. तर ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जळत गडे काय बोलायला आपण यासाठी बसलोत का? अरे मी म्हणलं बायकोने ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान, हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. एक तर समुद्रात पडन नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असला घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा म्हणजे आम्ही आज मरायलो. त्या तिथे माहित होईल ना वरील काही विमानात रेंज येत नाही काय. हा शिव नालायक मला सांगा, याच्यापेक्षा चांगल्याची कुत्री किती चांगली आहे का नाही. श्रुतीने विचारलं माझा एक प्रश्न आहे,
तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता, निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता. इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. ही आली कुठून? कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते, माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो, पुण्य. वारकऱ्याच्या दारात जन्मलो, तेही पुण्य राहू दे. पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला, देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो, अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज, देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवतोय. कमी प्रथा असेल, तो कमी पुरुषार्थ असेल, ते कमी सुखाचं लौकिक असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय, तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात, ही त्या पंढरपुरातल्या मालकाची रूपाची ताकद आहे. त्याचं रूप बघितलं की दुःख जात, पाप शिल्लक राहत नाही. ही त्या रूपातली ताकद आहे. गेलं पाहिजे त्याच्या भेटीला, पाहिलं पाहिजे त्याला. आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी, ठराविक उपास सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी. आपल्या मावल्या लय भंगिऱ्यांनी सांगितलेले उपास धरी त्यात. महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बर का. एक जात आहे कल्याणदादा शेतकऱ्याची आणि एक जात आहे वारकऱ्याची. बाकी तुमच्या जाती पोरापोरीचे लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील? लोकायचं कशाला इचकू तुम्ही? मला अंदाज कशाला? दुसऱ्याची भितर कशाला पाडू मी? खाता येईल दादा तुम्हाला? नाही. सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी नाहीत खाता येईल. काय खावं लागेल? ज्वारी गहू. कसे तयार होते? ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज विश्वातल्या जीवाचा, या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो, त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी कोण्याही जातीचा असो, हो का उत्तम चांडाळ, माझे कपाळ त्याचे माळी माझे. Oh,
वारकऱ्याला जातीचं असं म्हणणं. शेत म्हणते का अमक्या जातीनं गहू पेरलं मी उगन. शेत म्हणते का अमक्या जातीच्यानं केळी लावल्यावर केळी लागतील असं ऐकलं तुम्ही कधी? अमक्या जातीच्यानं टरबूज लावल्यावर ते टरबूज गोड असते असं म्हणतंय का शेत? नाही 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 नाही. ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली 1 नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय, नम्रतेचं सूत्र चालतंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. 4-2 अभंग पाठ असले, 10-5 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीतलं पोरग होता, म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज. नसल वाकत एखाद्याच्या पुढं, नसल वाकत लवे त्याची माता राणी. पण या संप्रदायाचं ब्रीद काय? नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला, या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. मग या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या, एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायच्या ठरवा. विडाला एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का? आवडतात. पण शंका एका गोष्टीची, या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत लोक नालायक आहेत ना, आणि प्रत्येक जातीत लोक चांगले. म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तू इतका बंगीर आहे. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली. यम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा पुन्हा नाही लाल करायची. इंचभर जागा. या 2 अधिकारी जाते. चला रूपातली ताकद सांगतोय. परम पावन रूप ते फार श्रेष्ठ रूप. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती, इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता, फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो. नाकी डोळे असला की ते सुंदर आहे, ते गोरा पान आहे ते सुंदर आहे, तो आमका आहे तो तमका आहे, तो असा आहे तो तमका आहे, सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर, 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वाह त्याचा. त्याच्या जवळ तरी बस वाटेल का दादा? 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घालावा. आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसावून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामू. माणूस काही नाटक करून बाहेर जाईल पण त्याच्या जवळ बसायचं. आणि नंबर 1चा सुंदर म्हणले ते काय करू त्याच्या सुंदरपणा. दुर्गंधीचं पोट आहे. सुंदर कोणाला म्हणत असतात? कोण असतो सुंदर? कोण कोण? महाराज दृश्यायाम चक्रे शुभे स्थिता रघुवराती यति चक्रा परिभेदायाम सौख्य आराशित राशी स्थिता सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगावकर लिखितम. म्हणलाय महाराज कशातलं सांगत असतील? म्हणलं तुरीच्या पाट्यातलं. तू वाची जाईन सुमल्या. तू कशाला लोकांचे कपडे धुतू? जे लोकांचं इचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे पर करत व्हाची वेळ येत असती. विडाला काय माणूस काही माणसाचा असा नाद असतो. त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पडलं राव. तू वर्णन केलं. अरे तुला सकाळी बायकून रट्टे दिल ते त्या गालावर वन तेच होते. 3 थोतरीत आणली होती चप्पल. आणि तो वर्णन करून आम्ही मातीत जावा का? आराम करा. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसादी विनंती निंदा अथवा स्तुती करावी. करावी देवाची कीर्ती मानवाची अनेकाची स्तुती आम्हाला. करायची असेल त्याच्या रूपाची करा, त्याच्या नामाची करा, त्याच्या पायाची करा. बाकीच्यांची आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर. आपला तो अधिकार नाहीये दादा. आपण सर्वसामान्य माणसं आहेत. आपण स्तुती योग्यतेचे नाहीत. त्याची करा. रूपाची ताकद
विश्वात सुंदर व्यक्ती, विश्वात सुंदर, विश्वात सुंदर. सौंदर्य कशाने टिकते माहिती? कर्तव्यानं. ज्याचा कर्तव्यांक गोड आहे त्याचं सौंदर्य टिकत असते, त्याचं सौंदर्य टिकत असते. तुम्हाला जर एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते की नाही दादा? लागते. नंबर 1 चा माणूस सुंदर आहे, त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं, आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत. हा म्हणले तुझ्यासारखा हिरोच कोण नाही. त्याची सही घेतली. 12,000चा संडास तरी पास होईल का? आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी गोरा पान. तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपवती, ढवळी घोंगडी नसती का? माणसं काय आगाऊच गोष्टी लक्ष ठेवते. घोंगडीवाणी म्हणलं की काळ्याच घोंगडीवर लक्ष गेलं नाही का तुमचं? असा कलेक्टर. चालता येत नाही. मी पाहिलं आमच्या ड्रायव्हरच्या. कलेक्टर दिव्यांग होते, माग फोटो आलता बगलात आणि गुडघ्यावर चालत होते, पण जिल्हा ताब्यात. त्यांनी सही केली, तालुक्यातल्या लोकांना घरकुलं. हो, त्याच्या सहीनं कायदा झालेला पास. तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप. काय ताकद असते. हे जर मला ते दिसत नाही चांगलं, ते सही नसती चांगली. का काय रे, तुझ्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुंबड्या, येडपटीस का काय? वर्णन असं नसतं, वर्णन कर्तव्याचं असतं. कलेक्टर रुपा पाहायचा नाही, त्याच्या पदावर पाहायचा असतो. गाय मोठी किती दिसते याच्यावर पाहायचं नाही, तिच्या दुधावर पाहायचं असतं. आंब्याचं झाड किती मोठे, सावली बघायचं नाही. कैऱ्या किती लागतात? 10,000. अर्धा एकर रानात सावली जातली, कैरीत लागत नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा. शांबाला नावाची कन्या होती बरं का. भद्रश्रवा नावाचा राजा होता बरं का. आणि काय राज्य मातीत गेलं बरं का. आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. फडा पुढचं सैन्य मारलं बरं का. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. सुंबळ्या, मिठानं जर सैन्य मेला असतं सुंबळ्या, आपल्या देशातल्या जवानायला मिठत दिला असतं ना. पोते पोते खाला रे, बचकभर मीठ खा. आणि देशाच्या शिमेवर लढा असं काही नसतं रे सुंबळ्या. गेलाची बेलाला शिमग्याच्या तेलाला, तुला कोण्या नरकात टाकाव सुंबळ्या या मला कळणार नाही रे नालायका. आडव्या जरा वाचून सांगाय पाहून ग्रंथ असं कुठं असतं का तिथं? मग ते आंबे त्याच कामी नाही. मंदिर किती चांगल्या पाषाणाचे, त्याच्यापेक्षा मधली मूर्ती सांगा. आपल्याकडे कर्तव्याचा सुगंध असतो, आपल्या कर्तव्याचं सौंदर्य असतंय. हो, महाराज कीर्तन करत होते, चालू होता, अभंगात पुरावा आला. पण त्या प्रसंगाला प्रसंग कोण्या रसात चालू आहे त्या रसात जर प्रमाण म्हणत असताना तसा जर स्वर लावला तर बाकीचे लोक त्याच्या रूपाकडे पाहत नाहीत, त्याच्या त्या आवाजाकडे पाहतात. त्याच्या आवाजाच्या दर्जावून त्याचं रूप ठरले जाते. पण स्वर तसा लावा लागेल ना. राम वनवासाला चालले आणि चाल लावली, कसा मला टाकून घे, कशी वळवळ करते पकड. असा स्वर लावल्या कसं आहे का नाही, त्याच्याकडे कसं पाहते ते म्हणावं लागेल. निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळात. महाराज अर्थदृष्टी ज्याला असती का, कीर्तनकार बोलत असताना, भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जर जो त्याचा पुरावा आणि त्याचा सूर लावित असेल ते ऐकावंसं वाटतंय. माझ्या लहानपणी एक सिनेमा पाहिला मी, तेव्हा पांढरे आणि ढवळे टीव्ही होते, चित्र असे कलरचे नव्हते, ब्लॅक अँड व्हाईट असत नव्हते. ती पण दुसऱ्याच्या घरी आणटी नव्हती, ती हल्ला की साऱ्या मुंग्याच येत होत्या. म्हणून एक जण हलवायलाच ते वरी आलं का रे, एक जण हो आलं, थांब 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 आता थांब. ते आणटीने होते ते दुसऱ्याचे, आणि त्या वरची बैठक भरल्या मग आम्हाला कोण मदत. तेव्हा पिक्चर पाहिला होता.
पिक्चर मधल्या एका खोट्या मास्तरचं वाजलं होतं. पिक्चर मधल्या एका खोट्या, ते तात्पुरता नाटकातला मास्तर होता आणि त्याचं ते वाजलं होतं. त्या पिक्चरचं नाव होतं पिंजरा. कशी तोडी लावली होती त्या, नारे 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 ना ना. अलकाचं वाद. कोण घालते डोंगरावरल्या बोरीला पाणी? कोणाची ताकद आहे त्याची. त्याचा कर्तव्यांक इतक्या टोकाचा आहे म्हणून रूप सुंदर आहे. एक मुद्दा सांगतो. पूर्वीच्या काळात विहिरी फोडायची माणसं, ती ठराविक वर्ग असायचा विचारायची. ते असे बार घ्यायचे, ती वाळू आणायची, आराटीच्या काट्या जाळायच्या, त्याची कोळशी करायची, ती कुटायची, त्याच्यात राळ रांजा कापूर हे सगळं टाकायचं. ती दारू असायची. ती आता रेडीमेड भेटायली तोटी, ते ब्लास्टिंग वगैरे. आता मोठा खपक्यात होता, बारीक तोटा लय मोठा. आता माणसाच्या पोटावर नाही असं काही काही बाहेर मोठमोठ्या खाणीमध्ये ते विहिरीचं काम चालू होतं. तिथं हजर होतो. पाहले जा वाटायचं, ते नवीन नवीन नवळी असली असं बघा वाटायचं माणसाला. काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्रयुग आलं की असं अरे बापरे काय विहीर फोडायला धोईल दिवशी आवाज. आणि काय नाही, ती वायरच सावडायची होती. वडील ती वायर आखली तीच सावडायची. येत होती काही बी बांधायला. आता चांगल्या वस्तूपैकी गर्दा सावरायलाच वेळ लागायला. आणि पहिला गर्दा कामी येत होता. गर्दा ती आवाज उडील होती. वायर फायर कशाला कामी येते? कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं ना. आऊत फानसाल्या तार भेटत नव्हता. मग त्याला वरदादा कन्यावा ती पट्टी हाणून घ्यावा. तेव्हा ते आऊत खोड फानसाल्याला मिळून यायचं. घराने खेळ ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खेळ आणावा लागायचा. ते बी सावडायला म्हातारी असायचे. इतका तुटवडा होता, एवढा तुटवडा होता, इतका तुटवडा. काळ गोड आला. फक्त माणसाने गोड वागणं आता गरजेचं आहे. काळ लय गोड आला, लय गोड आला. आठवतो तुम्हाला एक काळ जुन्या लोकायला 10-15 माणसं झोपलेली असायची, एकच चिमणी लावलेली असायची. एकच दिव्याची चिमणी, एकच दिव्या. काय परिस्थिती असेल. सकाळी नागपुड्या काळ्या होत्या त्या घासलेटाच्या दिव्याच्या धुरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत होत्या. कसं जीवन जगत असतील कल्पना करा. मी याच्या करता सांगतोय,
या 35च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा. ते लय परिस्थितीत हाला किती दिवस काढे आणि त्यानं जमिनी आपल्याला कमवून ठेवल्यात म्हणून कधी कधी म्हातारपणी त्याचा आदर करीत जा. त्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून डिंगटॉंग केलं असतं ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटर उपसायला जावं लागलं असतं. आपल्यावर कृपा आहे जुन्या लोकांची. फार बिकट काळ, फार बिकट काळ. हिर फोडायला आवाज झाला, गेलोत आम्ही. गेल्याबरोबर ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारकू पोकल्यान मधात ट्रेन सोडायलीत मधात मधली मध्ये फिरत आपलं गर 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 त्या गावाड्यात गाई म्हशी फिरल्या आणि आपलं मधली मध्ये फिरत चक भरून घेतं आणि दुसऱ्या किऱ्यांमध्ये भरतं ते संदेश वरी आणतं आणि ते संपलं की ते क्रेनच त्याला वरी घेतं बाजूला पुन्हा ते प्लास्टिक पुन्हा सुरू मोठा टोळ त्यानं त्याच्या क्रेनमध्ये टाकलं. बापा 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 टोळ वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर 2 उडले आणि त्याच्यातून बेंडकी तर 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 करत बाहेर निघली. पाषाणाची पोटी दयामुखी 90 फुटावून दगड निघला. 90 फुटावून परिपक्व दगड. कोण सारा घातला असेल त्याला? पंढरपुरातल्या मालकानं. 90 फुटावरच्या जीवाची दखल घेतोय. त्याचा कर्तव्यांक किती मोठा असेल. म्हणून त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर पाहता श्रीमुख सुखावरी सुख डोळ्याची भूक. भूक संपते महाराज. इतकी त्याच्या रूपात ताकद आहे, इतकी त्याच्या रूपात ताकद. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज कुत्र्याला श्रुती बोलत असेल कोणतं सुख घेत? संध्याकाळी कीर्तन असावं. कोणी पायी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असतील. कोणी कीर्तन करा असू द्या त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा कुठले दादा? आमक्या गावचे. दमानं जा बरं. ते घरी गेल्या म्हातारीला सांगतं मला महाराज बोलले ग, मला महाराज बोलले. किती आनंद वाटतो त्याला. दादा राजकीय क्षेत्रात एखादा मोठा पुढारी जर आवडीनं बोलत असेल तर आनंद वाटतो का नाही? मला श्रुती जर कुत्र्याला बोलत असेल तर ते कुत्र किती श्रेष्ठ असेल. त्याला किती मोठेपण वाटत असेल, किती मोठेपण वाटत असेल. पण हे मोठेपण वाटण्यासाठी त्याच्या चेहऱ्यातली ती तेजस्वी ताकद, त्याच्या चेहऱ्यातली ताकद येते. सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होतंय ही त्याच्याकडे. त्याचं नाव होतं विद्याधर. सुदर्शन नावाचा विद्याधर. त्याने एका महाराजाची चेष्टा केली. महाराजाला ढकलून दिलं. विटेवरच्या मालकाचा शाप प्राप्त झाला. तो सापाच्या योनीत गेला. खूप जागेवर वाकत होता. एकदाच पंढरपुरातल्या मालकाचं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं गोविंदाचं रूप वृंदावनाच्या ठिकाणी एकदा पाहिलं. त्या रूपातून मुक्त झाला सर्पाच्या आणि पूर्वपदाला गेला. सुखाचे ते सुख. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेला जन्माला आले. वेळ संपला दादा. नंदाच्या घराला मजली गोकुळाला तिथे मायेचा जन्म झालाय, मला घेऊन या. आणि सर्वांना कथाभाग ज्ञाते. उचलीला कमळापती पायाची. मग सुपात देवाला घेतलं आणि ते सूप डोक्यावर घेऊन वसुदेव ढाळे ढाळे निघालेत. अमृताचा पाऊस पडत होता. वरती छायाधरी शेष. यमुना तुडुंब भरली. पूर चढला चाट त्याशी लाविला मृष्ट यमुना माई. महाराज पुराणात 4 श्लोक आले. ह्या श्लोकाचं वर्णन करत असताना या भारतातल्या स्त्रीच्या भांगाचं वर्णन केलंय. भांग तिच्या पदराचं वर्णन केलं, तिच्या पदराचं वर्णन केलं. म्हणून आपल्या देशातल्या स्त्रीनं पाठ झाकून घेतली पाहिजे. पाठ पाठ नाही उडी ठेवली पाहिजे. महाराज आपल्या संस्कृतीतला शेतकऱ्याला सुद्धा ज्ञान आहे. खांद्यावर आसूड कसा ठेवा, तर बाईचा पदर किती गोड असावा. त्या आसडापेक्षा पदर कोणीकडे लोंबतो. काय तू महादेवाला 1.5 घंटा जरी पाणी घातलं सण पांडुरंगाला 2.5 घंटे जरी मंजुळा वाहिल्या तरी उपयोग काय त्याला? त्याने वागण्याला केलं. महाराज पैसे झाकलेले असावा. देवानं कोटीनं पैसे द्यावा पण आतल्या खिशात ठेवलेला असावा. जे डायरीच्या पुढून जे पैसे देते ते भिकारी नसते, ते भिकार चोट असते. ज्याला डायरीच्या पुढून मोठा ठोचा नाद असतं भिकार चोट अवलादी असतात. भिकार चोट. आपल्या संस्कृतीमध्ये पैसा उघडा नाही. आणि या संस्कृती या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेली कपडे घातलेली असावा आणि पैसा झाकलेला असावा. या 2 गोष्टी शास्त्रात फार नाविन्यपूर्ण सांगितल्या. चला ती याचा आचळू सरसावला. पदराची ताकद शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्वतः. एखाद्यानं सहज ठुले असतील त्या अनावधानं मोबाईल मागं पुढे करतात होतात तेव्हा हे मान पुन्हा हे म्हणायचे तुम्हीच म्हणले. आता मी काय पाहिलं बी नाही मग
माझ्या काय पाठील डोळे येतो कोणाचं. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्याला शर्ट आलं त्यानं काय म्हणून मी मला शिवलं म्हणून. मी कुठं रिकाम आहे कोणाला शर्ट शिवायला. विडाला आमच्या मित्रांनी बायकोन खुरपाय गेली 500च्या 3 नोटा म्हणजे 1,500 झाले की दादा ते 500च्या 3 नोटा. अभ्यास कमी असल्यामुळे तेवढं कळत नाही ते लक्षात येत नाही. 500च्या 3 नोटांनी पुढून ठेवल्या बाजाराला चाललो शिवला. चिकलठाण पाठीवर गाडी भेटली दुसऱ्याच्या हात केला येऊ दिन म्हणला त्यानं गाडी उभी केली. पण पुढे आल्या मोरेगाव ब्रेकर लागले त्याला कळलंच नाही ते ब्रेकर दन गाडी आदळली. शिवलूच्या बाजारात गेलं रिकामं झालं वापस झालं तिकिटाला पैसे नाही. बायको म्हणली बाजार नोटा वाटानच पडल्या कुठून त्या वरच्या केशात. ती म्हणली बायला मला नाही त्याला म्हणली मला कशी म्हणीन ती त्याला म्हणली बायला आम्ही लोकांचं रान खुरपील तरी आतल्या केशात टॉचे असते ना तो इथं ठुलते पुढे त्याच्यामुळे ते उसळ्याने पडली ती याच्याकरता पुढे ठवायचे नाही त्या चोराला हाणायला बी लई सोपी नाही. हो मी वाढले जाताना इथल्या केशाच्या बनीत घेत असतो. हे चोरी कोण चाप ही कोण चाप नाही कोणी कोण चाप इथं नाही चापीत तू कुणाचा चापशीन इथं तू तरी अशा चोऱ्या करतो मी रातच्या करतो. कॅमेऱ्यात वगळा रे पुन्हा लोक म्हणून दिले रातच्या लोकांच्या घरं पुढे माणसं काय काय कुठं लावतील काय मिळत नाही त्याला. चला भांगाचं वर्णन केलं. दुभांगली यमुना माई पहिले तिला वाडा होता. कामाचा फार गरज आहे सुद्धा काम करणाऱ्या माणसाला लक्ष्मी माळ घालते बरं. गुरुजी सांगायचे व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस हा गावाला घातक असतो देशाला घातक असतो कुटुंबाला तर घातक असतोच. आळशी माणूस सर्वाला घातक असतो. आळशी आळशी काम करायचं उद्योगम वर्धनते लक्ष्मी. शेती वाट्याला आला असेल नोकरी वाट्याला आला असेल राजकीय क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल काय क्षेत्र कोणतं असेल त्या क्षेत्रामध्ये आपली नाविन्य कमवायचं अर्थ सुद्धा जमा करायचा. काम करत राहा माणसानं करत राहा. शेतीवर अतूट प्रेम करा. आपण शेती प्रांतात जिथं शेतीवर जास्त आपण हे आहेत अशा भागातली माणसं आहोत. शेतीवर अतूट प्रेम करा अतूट प्रेम करा अतूट प्रेम करा. काळ संपला आता काळ शेतीचा सुरू झाला. साध्या तुमच्या घनसावंगीमध्ये मध्यवर्ती शहरात राहणाऱ्या माणसांना सुद्धा घट मांडायला नवरात्रीतल्या घटाला माती विकत घ्यावं लागेल. लिहून या गिरगावकरांचं वाक्य. संभाजीनगर पुणे जालना नांदेड ह्या शहरात तर घ्यावंच लागेल. आतमध्ये राहणाऱ्या माणसाला माती भेटणार नाही. जी भेटती तिच्या ढवळ्या कोंबड्याची पख असते त्या मातीवर दादा घट कसा मांडायचा. आणि तिथून जर बाहेर गावून आणायची असेल तर मग 100 रुपयाचं पेट्रोल जाण्यापेक्षा दारापुढे आलेली चिकट घेतलेली बरी. आणि ती माती विकणार चांद पाशा अख्तर भाई चाऊस मिया महमूद खा हे लोक ऐकणार. तुम्ही अजून बी बघा कुंकू आतारी लाईत नाही. आताऱ्याच्या घरी कुंकू लाईत नाही. कुंकू कोणाच्या बाया होत्यात आपल्या. इकित कोण ते नाळे गंडे दोरे सगळे पोळ्याचे याचे त्याचे बट कोण इकित आहे तेच. आता वाती सुद्धा तेच इकायलेत फुलवाती सुद्धा तेच इकायलेत. एकादशीला केळ तेच इकितेत एकादशी आपले धरतेत. एखाद्या केळात 7 भाई सापडा का एखाद्या सफरचंद मध्ये 8 भाई सापडा का करते माणसं बिचारी. रिकामं बसतच नाही त्यांच्यात कोणी बसतच नाही. 60 एकर जमीन आपल्या बापानं 60 एकर जमीन कमिली कोणीकडे पताच नाही. मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या मरुस तर गुंठा राहणार नाही तुला काम करी जाईन जायला पडना तिथं. पैशावाल्याच्या बाईनं पण एक दिवस रानात गेलं पाहिजे. बांधाव चप्पल काढून ठेवायची आणि काळ्या मातीवर घंटाक्षे चल जाय मंजुळा ब्लड सर्क्युलेशन होईल. तू रानात जाईन धुणं धुईनं भांडे घासीनं स्वयंपाक करीनं आणि पहाट रोड जाम केला. या म्हणलं अंगावून ट्रॅक्टर जाईन खाली होईन तिकडं. इथं डांबरावर काय तू का हे भरला काय म्हणलं रोड टॅक्स खाली मरणार चिटकशीन डांबराला खाली जाय रोडच्या खाली. इकडून हवा काढ तिकून हवा काढ इकडून बरगड्या वात आलेल्या माणसं आणि बरगड्यात तानूच बेजार काम करणार. सासूचं लुगडे धुवाला धनुर्वाद झाला तुला. सासऱ्याचं धोतर धुईन मग बसताना आग गगन उठताना आग गग सारे नाटकत घे ना. सकाळी लांब काल्याला जायचं असलं घेत दिसत माणसं. रानात गेलं ब्लड सर्क्युलेशन. आमच्या पोरात माय म्हणून टोचायची चप्पल आणा. मला काय टोचायची चप्पल काय करा. आता दुकानदारा गेलो ते मला मारा टोचायची चप्पलच नाही ना. ते ओळखीचं होतं म्हणून जमलं कार्ड असतं ते म्हणलं असतं तू कीर्तन कशाला ऐकते तो लोक टोचायची चपलान कोणत्या चपलान
मी घरी गेलो, म्हणलं अरे मित्र दुकानदार असल्यामुळे जमलं. तुम्हाला माहित नाही ते अशा त्याला बुंडला असते, त्याला ब्लड सर्क्युलेशन होते. 2 वर्ग माझ्यापेक्षा शिल्लक शिकेले, 2 वर्ग जास्त शिकेले. काय ताण नाही त्याच्यामुळे ती म्हणली, काय तितकंच म्हणली ती, मला काय दुसरा त्रास नाही, काय द्यायला नाही आगाव कसं. आणि मला त्रास देणारे असते, मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असते, चल गे म्हणलं असतं तू वाट. हो ना, आंधळ घोडीशी पांदळ भाला आणि अवकुशल बायकुशी रान का भाला. हो ना, जी घोडी पाडून देते तिच्यावर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं, आणि अवकुशल बायकुशी संसार केल्यापेक्षा तिकडे आश्रमावर गेलेलं बरं. कर्कशी संगतीन दुःख उदंड भजित. तुम्हाला जरा चोंभाळून ऐकायचं नाद आहे, मला नाही, मला इंजेक्शन न चोळता द्यायचा नाद आहे, पण आपल्याच्यानं दुखणं राहत. आणि काहीला चोंभाळून दुखणं देते, इंजेक्शन दुखत नाही. कसं दुखन ते अंगात टोचलत नाही, कष्टातच हाणलं धोत्राच्या राहीन ते असे इंजेक्शन. म्हणजे दुखणं राहतं, जरासं दुखत होते, घरी जाऊन बर्फात शेक नाही तर गरम पाण्याने शेक, पण राहतून दुखणं. वाकत जातून सरळ चढत टोचायची चप्पल. बर त्याशिवाय काय नाही म्हणले महाराज, 130 रुपयाला पैशाचं काय ताण नाही. एखादी म्हातारी पाया पडी तितक्यात होईल, त्याचा काय विषय नाही. असं म्हणत नाही मी येरी सांगायला. मग बरं, ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोणा कांदी चोर. चांगलं चालेल, पण देवण चांगलं. अहो गावरान तू पण चपात्या खाल्ल्या, कोण म्हणायची कुटके खाल्ले बो मसड मसड बरं काय असं म्हणलं, खोटं गाऊन बोलायचं. चांगलं चाललंय ना आपलं, कशाला आगावपणा करायचं. घ्यायला काय विषय नाही, पण यानं काय होईल, काळ सोकत असतो बघा, काळ सोकत असतो. मोठ्या माणसानं चूक केली की बाकीची चुका करीत असते. गावातल्या पंक्तीत तुम्ही उभे राहिले, बाकीच्या पण वाढा वाटते. आणि पंगत चालू असताना तुम्ही जर पंख्याखाली बसलेत, मग बाकीचे कसे वाढते. मोठ्याने करावं. ज्ञानोबा तुकोबाराने अनुकरण केलं, आपल्याला करावंच लागते. ते केवढे लोक आहेत, किती अधिकारी लोक मोठ्यानं अनुकरण केलं, जे वडील करीत. मी म्हणलं आपण जर आता ही 130 रुपयाची चप्पल न्यावा, तर उद्या आपल्या शेजारणीला तेच वळण लागेल, पलीकडच्या शेजारणीला वळण लागेल. मग आमची इथं कामाला येणाऱ्या बाईला तिला पण वाटण टोचायचीच असावं. लागत वळण, येणं त्याला. अहो इन करी जाऊ, आपण धोत्राव नाही करावं. इन करू द्या पॅन्टीवाल्यानं, या बुशर्टवाल्यानं, धोत्राव इन केल्यावर कुत्रे भुकतेन का नाही, मर्यादा आहे का नाही त्याच्या, आहे का नाही. कुत्रे भुकतेन, हेडपट पण आहे ना. नवऱ्याचं पैसे आहेत, मग काय टोचायची चप्पल, काय येड्यावणीच काम झालं. त्याचा श्रीमंत घरी स्वयंपाक करताना घालायची चप्पल. म्हणलं बाई स्वयंपाक करताना घालायची चप्पल, हो म्हणले ही किचन मध्ये वापरायची. म्हणलं बाई महाराज घरी आल्यावर हाणायची एक एखादी, अशी असली सांग मी निघतो पटकन, नाही मा पाडवायचीच मला भीती. अशी काही नाही. कीर्तन नव्हतं, सकाळचं कीर्तन नव्हतं, आपल्याला शेतात जेवायला जायचं. बरं हो, पायी म्हणलं नाही, गाडी आपल्याकडे सगळं. बरोबर गेलो शेतात, आम्ही जांभळी खाली भाकरी गिकरी सोडल्या. शेतात जरा शिल्लकच जेवण जातं ना, निष्पाप झाडं भेटतेत ना, झाडं पापी नाहीत ना. लावलं त्याला सावली, तोडायला आलं त्याला सावली. झाडं संतांच्या यादीत येत ना. वातावरण निसर्ग पद्धतशीर. कचून जेवलो, मी जरा अंग राखून जेवलो. मला इंजेक्शन द्यायचं होतं. हो, डॉक्टर पेलेला असलं पेशंट कसं माने, त्यानं पेत जावं, पण घरी गेल्यावर पेत जावं, संध्याकाळी पेत जावं, असं नाही म्हणत त्यानं पेत जावं. पण लोक व्यक्त कसं, तंबाखू सोडायला एक जणाकडे गेलो, त्याच्या इथं तंबाखू ठेवलेली, आणि म्हणलो तू याकडे तंबाखू सोडायला आलो, तू कसं काय खात देवाला, मला धकत आगाव पण आहे. वैदाला गण बाळा, तू काय आमच्या काय नीट करतो मग. असं भंगार ऐकलं माणसं फुलं ते पाहणं. चिंतन सांगितलं जसे फिरायला कापायची अशी बसते तुझी दुधाची कथा वाटते. चला मग ते जांभळी खाली शर्ट गिर टाळ केलं, धोत्राच्या आच्या गोच्या खावल्या. म्हणलं काय ऊन, तुझ्या लक्षात नाही होता. ते कडबा संपत आलाय, खाल्ल्या बोरला पाणी लागले. हे 2 पाटे आपल्याला मका पेरायची, गाय पुढच्या हप्त्यात जाणणारे, एका गाईला वासरू आहे. पाण्या वासराला गेलं, गाईला हिरवी मका असल्यावर जरासं बरं राहते. बाय गडी, आम्ही गडी तिकडे कामाला गेलेत ना. आता हे गड्यानं पराठ्या उपटिलेल्या आहेत, आपण 2 पाटे जमा करू. मी जमा करतो, मी काय तिला म्हणलं नाही कर म्हणून जमा. मी आपल्या गेलो धोत्रा गित्र पोचले, त्या पराठ्या जमा करू. तर लाज तर ते 2 तास जमा केल्यावर इतके खडे टोचले. 6 वर्ष झालं पुन्हा मला म्हणलीच नाही टोचायची चप्पल आणा. ब्लड सर्क्युलेशन आपलं कायमचं होऊन गेलं. पुन्हा काय विषय पण मोठाल्याची बाई असली तरी शेतात जात जाय माय द्वारका, तो बरं करीन मंजुळा, अंतिके साहित्य कोणते दोरके
जात जाय काळाची गरज आहे, शेती फार गरज आहे. ज्याच्या नावानं दादा सातबारा असेल तो भारतातला राजा असेल, राजा. सगळ्या वस्तू मशीननं तयार करता येतील, सगळ्या वस्तू मशीननं तयार करता येतील. गहू आणि ज्वारी, तांदूळ, डाळ तयार करायची मशीन नाही. तुरीची डाळ तयार करता येईल, पण तुरी, तांदूळ तयार करता येतील, साळी, चपात्या तयार करायची मशीन असेल, गहू भाकरी तयार करायची मशीन असेल, ज्वारी, ही काळी माती. त्याच्यावर प्रेम करा. चला, वसुदेव नंद राजा काळ्या मातीवर प्रेम करणारे होते. वारकरी संप्रदायाची नाळ शेतीची जुटलेली. ज्याला रताळ खाली लागत आहेत का वरी लागत आहेत, ज्याला भुईमुगाच्या शेंगा खाली लागत आहेत का वरी लागत आहेत, ज्याला मकाची कणस वरी लागतात का कमराला लागतात का खाली लागतात, हे ज्याला कळत नाही त्याचं कीर्तन ऐकल्यावर गावाला कुपाटी लागल. शेतीची नाळ जुटलेला संप्रदाय. सुक्षेत्राने ओरटे बीजही पेरीजे गोमटे, आलोट फळ भेटे वेळे की जा, अनरोत मेघ जळा धरणे बांधून घाली जेत. आता शासन सांगते पाणी अडवा पाणी जिरवा. अरे 400 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय, अनवरत मेघ जळा धरणे बांधून घाली जे. चांगलं बी पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलंय, चांगल्या जमिनीवर पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलंय, वेळेला पेरा 700 वर्षापूर्वी सांगितलं ज्ञानोबरायानं. सुक्षेत्राने ओलटे बीजही पेरीजी गोमटे, गोमटे म्हणजे क्वालिटीचं. आलोट फळ भेटे, तुला भरपूर उत्पन्न होईल. वेळेला पेरणी करा. आता पेरलेल्या ज्वारीला पाणी दिल्यावर ज्वारी येते दादा, पण दाना बारीक पडतो. मोसमीच असतं. उन्हाळ्यात सोयाबीन जमत, पण मोसमातल्या सोयाबीन सारखं ठोकर होतं. ज्वारीच्या दाणे आणि बारीक वेळ असती. वेळे होते का मागच्या लोकांनी काय त्यांच्या गोळ्या थोड्या संपल्या होत्या. म्हणून शेतीच्या बाबतीत राजे तुमचे नंद राजा शेतीवर प्रेम करत होते, म्हणून तर 9 लाख गायी सांभाळित होते. आई तुझा मी गायी राखी तो 9 लाख, गायी राखून झिजली नख मला